सरकारची जी सगळ्यात जास्त कमाई होती ना, ती होती टॅक्समधनं. आणि टॅक्स पण असतं दोन प्रकारचं. एक तुम्ही ऐकलं असेल डायरेक्ट टॅक्स आणि दुसरं इनडायरेक्ट टॅक्स. आता यात फरक काय आहे? बघा, जे तुमच्या सॅलरीमधनं कट होतं आहे ते झालं इन्कम टॅक्स. कुठल्या कंपनीने जे प्रॉफिट बनवलं त्या प्रॉफिटचा एक हिस्सा त्यांना टॅक्स द्यावा लागतो, ते झालं कॉर्पोरेट टॅक्स. हे दोन्ही डायरेक्ट टॅक्स आहे तुमच्या इन्कमवरती, म्हणजे कुठल्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या त्यांच्या इन्कमवरती जे सरकार टॅक्स लावते त्याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. आता दुसरा झाला भाग इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट म्हणजे काय? तुमच्या इन्कममधनं नाही कट होणार, पण तुम्ही जेव्हा खर्च करायला जाल तेव्हा त्याच्यावरती टॅक्स लागतो. उदाहरणार्थ, आपण कुठलं सामान खरेदी केलं, कुठली सर्व्हिस घेतली तर त्याच्यावरती GST लागतं, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. अजून इनडायरेक्ट टॅक्स आहे, जसं एक्साईज ड्युटी. ती जेव्हा तुम्ही पेट्रोल डिझेल खरेदी करता तेव्हा, म्हणजे कारखान्यात जे पण काही सामान बनतं आहे किंवा कुठलंही प्रोडक्ट बनतं त्याच्यावरती जे लागतं ती एक्साईज ड्युटी. तर सध्या पेट्रोल, डिझेल, दारू अशांवरती एक्साईज ड्युटी लागते. आणि तिसरं इनडायरेक्ट टॅक्स आहे ते आहे कस्टम. कस्टम म्हणजे तुम्ही परदेशातून सोनं घेतलं तर जेव्हा ते देशात येतं त्याच्यावरती जे टॅक्स लागतं ते कस्टम ड्युटी. किंवा कुठलं इलेक्ट्रॉनिक्सचं सामान मागवलं ते जेव्हा देशात येतं त्याच्यावरती सरकार टॅक्स लागते कस्टम. आणि ते पण झालं इनडायरेक्ट टॅक्स. तर बघा, देशामध्ये जी सरकारची कमाई आता होती आहे ती जास्त होती आहे डायरेक्ट टॅक्समधनं आणि कमी होती आहे ती इनडायरेक्ट टॅक्समधनं. डायरेक्ट टॅक्समध्ये पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे? इन्कम टॅक्सचा. जे तुम्ही दरवर्षी तुमच्या सॅलरीमधनं कट होतं आहे, दर महिन्याला जे तुमच्या सॅलरीमधनं कट होतं आहे इन्कम टॅक्स, ते सरकारच्या इन्कमचं सर्वात मोठा सोर्स आहे.